श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगत आहेत की ज्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या मनात खूप दिवसांपासून होते, आज तुम्हाला ते मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया स्वामी समर्थ काय सांगत आहे आणि तुमच्या आयुष्यात या संदेशाचा कसा अद्भुत प्रभाव पडणार आहे. पण त्या अगोदर या व्हिडिओला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, आज हा दिवस साधा नाही. आज तू इथे आला आहेस हे योगायोग नाही आहे. कारण ज्या प्रश्नाने तुझं मन अनेक दिवस अस्वस्थ होतं, त्या प्रश्नामुळे तुला रात्री झोप लागत नव्हती, ज्या प्रश्नाला विचारत विचारत तू थकलास, त्याच प्रश्नाचं उत्तर आज हळूहळू तुझ्या मनात उतरायला लागेल. बाळा, कधी कधी उत्तर शब्दात येत नाही, ते शांततेत येतं. कधी एखाद्या ओळीतून, कधी एखाद्या आठवणीतून, कधी अचानक मन हलकं झाल्यासारखं वाटतं. तो क्षण म्हणजे उत्तर. तू अनेक वेळा देवाला विचारलं असेल, स्वामी, माझं काय चुकतंय? मी एवढे प्रयत्न करूनही का अडकलोय? माझी वेळ कधी बदलेल? स्वामी म्हणतात, आज मी तुला एक गोष्ट स्पष्ट सांगतो, तुझं काहीच चुकलेलं नाही. तू जिथे थांबलास तो थांबा शिक्षेसाठी नव्हता, तो थांबा समजण्यासाठी होता. बाळा, तू आयुष्यात पुढे जायचा खूप प्रयत्न केलास, पण मागे अडकलेलं होता. काही वेदना, काही अपूर्ण इच्छा, काही न बोललेले दुःख, याच गोष्टी तुला थांबवत होत्या. स्वामी म्हणतात, हा तुझ्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे. आधी मन मोकळं कर, मग मार्ग आपोआप दिसेल. बाळा, तुला वाटतंय ना की सगळे पुढे गेले आणि तूच मागे राहिलास, पण स्वामी म्हणतात, मी तुला थांबवलं कारण तू चुकीच्या वाटेवर धावत होता. काही वेळा देव आपल्याला नकार देत नाही, तो आपल्याला वाचवतो. तुझ्या आयुष्यात जी गोष्ट उशिरा येते ती नेहमी खोलवर टिकते, आणि जी गोष्ट पटकन येते ती पटकन निघूनही जाते. बाळा, तुझा प्रश्न होता, माझं आयुष्य कधी स्थिर होईल? उत्तर हे आहे, जेव्हा तू आतून शांत होशील तेव्हा सगळं बाहेरून स्थिर होईल. आज जर तू मनात खूप गोंधळ घेऊन बसलायस, निर्णय होत नाही आहेत, काय योग्य काय अयोग्य कळत नाही आहे, तर स्वामी म्हणतात, आज कोणताही मोठा निर्णय घेऊ नकोस. आज फक्त मन शांत ठेव, कारण शांत मनातच खरं उत्तर उमटतं. बाळा, तू अनेक वेळा चुकीच्या माणसाकडून योग्य अपेक्षा ठेवल्यास आणि यामुळेच तुला जास्त दुःख झालं. आज तुझ्या प्रश्नाचं उत्तर हेही आहे, सगळे तुझे नसतात, पण जे तुझे असतात ते कधीच सोडून जात नाही. स्वामी म्हणतात, लवकरच तुझ्या आयुष्यात एक असा क्षण येईल जिथे कुणी तुला सांगणार नाही, पण तुला आतून जाणवेल, हो, हेच योग्य आहे. तो क्षण म्हणजे माझं उत्तर. बाळा, तुला ज्या गोष्टीची भीती वाटते तीच गोष्ट तुला मजबूत बनवणार आहे. ज्या प्रश्नांपासून तू पळतोय त्याच प्रश्नात उत्तर तुझं दडलेलं आहे. स्वामी म्हणतात, आज जर तू मनापासून माझं नाव घेतलंस तर मी तुला सगळं स्पष्ट करून देईन, कदाचित शब्दात नाही तर अनुभवातून. आजपासून काही दिवस तू स्वतःमध्ये बदल जाणवशील. मन जरा हलकं वाटेल, विचार स्वच्छ होतील आणि निर्णय घ्यायला भीती वाटणार नाही. हेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. बाळा, तुझ्या आयुष्यात सगळे एकदम बदलणार नाही, पण आजपासून बदल सुरू होईल आणि तो बदल कायमचा असेल. आज तुला जे हवं होतं ते तुला मिळालं आहे. कदाचित अजून तुला ते पूर्ण कळलेलं नसेल, पण वेळ येतात तू म्हणशील, स्वामी, आज मला उत्तर मिळालं. आणि तेव्हा तुझ्या डोळ्यात पाणी असेल, पण ते दुःखाचं नसेल, ते समाधानाचं असेल. धीर धर बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझा प्रश्न मी ऐकला आहे आणि त्याचं उत्तर मी आजच दिलं आहे. स्वामी म्हणतात, तू खूप दिवस मनात एक प्रश्न घेऊन चालत होता, माझं काय होणार? मी योग्य चालतोय का? माझं आयुष्य हे सगळं का घडतंय? हे प्रश्न तू कोणाला विचारले नाहीस, पण मनात रोज विचारत राहिला, असं स्वामी म्हणतात. आज मी तुला उत्तर देणार आहे त्याचं. सगळ्याच प्रश्नाचे उत्तर शब्दात नसतात. काही उत्तर परिस्थितीतून मिळतात, काही माणसातून मिळतात, तर काही उत्तर थेट मनात उतरतात. आज जे तुला जाणवेल ते तुझ्या मनाला स्पर्श करेल, तेच उत्तर तुझं आहे. तू खूप वेळ वाट पाहिली आहेस, काही गोष्टीसाठी प्रार्थना केली आहे, काही गोष्टीसाठी रडलाही आहेस. तुला कधी कधी वाटलं स्वामी ऐकतच नाही आहे, पण स्वामी म्हणतात, मी ऐकत होतो,
पण वेळ येईपर्यंत शांत होतो, कारण वेळेआधी मिळालेलं उत्तर तुला समजलं नसतं. स्वामी समर्थ तुला स्पष्ट सांगतात, तू चुकीच्या मार्गावर नाहीस, फक्त तुझा मार्ग कठीण आहे आणि कठीण मार्ग मी त्यांनाच देतो जे तो चालू शकतात. त्यामुळे तुला जे काही सहन करावं लागलं ते तुला तोडण्यासाठी नव्हतं, तर तुला आतून मजबूत करण्यासाठी होतं. तू ज्या गोष्टीबद्दल सतत विचार करत आहे ती गोष्ट तुझ्या आयुष्यात येणार आहे, पण ती तुझ्या अपेक्षेप्रमाणे येणार नाही. स्वामी म्हणतात, मी तुला जे देतो ते नेहमी तुझ्या भल्यासाठी असतं, तुझ्या हट्टासाठी नाही. म्हणून कधी उशीर होतो, कधी दिशा बदलते. स्वामी म्हणतात, तुझ्या मनात जो प्रश्न आहे त्याचं उत्तर धीर आहे. थोडा धीर धर, अजून थोडं शांत राहा, कारण तुझी वेळ जवळ आले. जेव्हा वेळ येते तेव्हा अडकलेले मार्गही आपोआप मोकळे होतात. आज स्वामी तुला एक गोष्ट मनातून सांगतात. तू स्वतःला खूप एकटं समजतोय, पण खरं सांगायचं तर ज्या काळात तू एकटा होता त्या काळात मी तुला सर्वात जवळून घडवत होतो. लोक दूर गेले कारण पुढच्या प्रवासात जे तुझ्यासोबत चालणारे नव्हते. स्वामी म्हणतात, तू जे काही गमावलं आहेस ते परत मिळवण्यासाठी नाही, तर त्याहून चांगलं मिळवण्यासाठीच गेलं आहे. काही गोष्टी तुटल्या कारण त्यावर एक नवीन उभारणी होती. जुने दरवाजे बंद झाले कारण नवीन दरवाजे उघडायचे. आज स्वामी तुला आठवण करून देतात, तू रडला आहेस पण कधी वाईट माणूस बनला नाहीस. तू दुखावला गेला आहेस पण तरी दुसऱ्याला दुखावलं नाहीस. हेच तुझं मोठं पुण्य आहे. म्हणून तुझं उत्तर आशीर्वाद स्वरूपात येणार आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या प्रश्नाचं उत्तर एकदम मोठ्या आवाजात येणार नाही, ते हळूच येईल, एखाद्या माणसाच्या शब्दातून, एखाद्या घटनेतून किंवा आज ऐकल्या या वाक्यातून. पण जेव्हा ते येईल तेव्हा तुझं मन हलकं होईल. हो, हेच ते उत्तर आहे. आज स्वामी म्हणतात, तू स्वतःवरचा विश्वास सोडू नकोस, कारण मी तुझ्यावरचा विश्वास अजून सोडलेला नाही. तुझी लढाई संपलेली नाही, ती आता बदलाच्या टप्प्यावर आहे. जेव्हा संघर्ष संपतो तेव्हा चमत्कार सुरू होतो. तू रोज देवाकडे विचारतोस, कधी होईल माझं काम, आणि मी तुला सांगतो आता आजपासून तुझ्या विचारांमध्ये बदल होईल. आजपासून तुझं मन थोडं हलकं वाटेल. हेच लक्षण आहे की तुझं उत्तर तुला मिळालं आहे. स्वामी म्हणतात, ज्या प्रश्नाचं उत्तर तुला खूप दिवसांपासून हवं होतं ते आज तुला मिळणार आहे. कदाचित शब्दात नाही पण अनुभवातून, कदाचित थेट नाही पण मनाच्या शांततेतून. बाळा, तुझे देवाकडे खूप वेळा विचारलंच आहे ना, माझं का असं होतं, मी काय चुकवलं आहे, माझी वेळ कधी येणार. आणि स्वामी सांगतात, हे सगळे प्रश्न व्यर्थ नव्हते, कारण प्रश्न विचारणं म्हणजेच तुझ्या आत विश्वास जिवंत आहे याची खूण आहे. बाळा, आयुष्य तुला शिक्षा देत नव्हतं, ते तुला तयार करत होतं. तुला ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत त्या तुला कमजोर करण्यासाठी नव्हत्या, तर तुला मजबूत बनवण्यासाठी होत्या. आज जे उत्तर मी तुला मिळाले तेच त्याचं सत्याचं आहे. बाळा, तुला वाटायचं आहे उत्तर बाहेर कुठेतरी मिळेल, एखाद्या माणसाकडून, एखाद्या घटनेतून, एखाद्या चमत्कारातून, पण स्वामी सांगतात, खरं उत्तर तुझ्यातच आत आहे. त्यामुळे फक्त तू आवाजातून जग, कारण आज जेव्हा तुझं मन थोडं शांत झालं आहे तेव्हाच उत्तर आपोआप तुझं वर येणार आहे. स्वामी म्हणतात, तू जेव्हा रडत होता तेव्हा मी शांत होतो असं समजू नको. मी तुझ्या प्रत्येक अश्रूला अर्थ दिला आहे. त्यामुळे काही अश्रू धडा बनलेत, काही अश्रू धैर्य बनलेत, काही अश्रू आजच्या या उत्तराचा पाया बनलेत. बाळा, आज तुला हे कळेल की तू चुकीच्या रस्त्यावर नव्हता. रस्ता फक्त कठीण होता. लोकांना सोपा मार्ग दिसतो, पण स्वामी कठीण मार्ग देतात, कारण त्याच्या शेवटी सोपं आयुष्य मिळतं. स्वामी म्हणतात, तू ज्या गोष्टीला उशीर समजतोय तो उशीर नव्हता, ती माझी वेळ होती. कारण तुला जे मिळणार आहे ते सांभाळायची तयारी आधी गरजेची होती, आणि आज तू त्या तयारीत पोहोचला आहेस. बाळा, तू कधी स्वतःला विचारलंस, मी इतकं सहन का केलं? आणि स्वामी सांगतात, कारण तुला फक्त मिळवायचं नव्हतं, तर तुला समजून घ्यायचं होतं. सुखाची किंमत दुःख अनुभवल्यावरच कळते. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यात जे काही थांबवलं होतं ते नकार नव्हता, तो थोडा विराम होता, आणि विरामानंतरच सुरेल संगीत सुरू होतं. आजपासून तुझ्या आयुष्यात तेच संगीत सुरू होणार आहे. बाळा, आज तुला उत्तर मिळतंय की देव तुझ्यावर रागवलेले नव्हते, देव तुला दुर्लक्ष करत नव्हते,
देव फक्त तुला आतून बदलत होते, कारण बाहेरचं आयुष्य बदलायचं असेल तर आधी आतला माणूस बदलावा लागतो. तुझ्या मनात जी भीती होती ती तुझ्या कल्पनेतली होती. आज तुला कळेल की तू ज्या गोष्टीला घाबरत होता ती तुझी ताकद बनायला आली होती, आणि ज्या गोष्टींपासून पळत होता ती तुला उंचीवर नेणार आहे. पण आज उत्तर मिळतंय की तुझं आयुष्य कुणाशी तुला तुलना करण्यासाठी नव्हतं. तुझा प्रवास वेगळा आहे, तुझी वेळ वेगळी आहे आणि तुझं फळही वेगळं आहे. म्हणून तुझा रस्ता असा होता. स्वामी म्हणतात, आजपासून तुझ्या मनात अकारण अस्वस्थ राहणार नाही, कारण उत्तर मिळाल्यावर मन आपोआप शांत होतं. आता प्रश्न उरणार नाही, फक्त स्वीकार उरेल. आज तुला कळेल की तू एकटा नव्हता. ज्या दिवशी सगळे दूर गेले त्या दिवशी स्वामी अजून जवळ आले. ज्या रात्री तुला कोणी सपवलं नाही आणि समजावलंही नाही, त्या रात्री स्वामी तुझ्या डोक्यावर हात ठेवून बसले होते. तुझ्या आयुष्यात आता गोंधळ कमी होईल, कारण उत्तर मिळाल्यावर मार्ग स्पष्ट होतो, आणि मार्ग स्पष्ट झाला की पावलं आपोआप पुढे पडतात. आजपासून तुझ्या मनात एक वेगळाच हलकेपणा होईल, कारण जे अडकून पडलं होतं ते आज सुटलं आहे. ते समजत नव्हतं ते आज स्पष्ट झालं आहे. तू किती वेळा मनात विचार केला आहेस, मी बरोबर चालतोय का, माझा निर्णय चुकतोय का, देव मला ऐकतोय का? स्वामी म्हणतात, आज या सगळ्या प्रश्नांना उत्तर मिळणार आहे, कारण देव कधीच शांत नसतो. तो फक्त योग्य वेळची वाट पाहतो. बाळा, तुला माहिती आहे का, तू ज्या प्रश्नाचं उत्तर शोधतोय तो प्रश्न मी आधीच ऐकला आहे. तू शब्दात मांडला नसशील, पण तुझ्या मनात जो गोंधळ आहे तो मला स्पष्ट दिसतो. तू जेव्हा रात्री उशाला डोकं टेकवतो तेव्हा तुझं मन शांत होत नाही. एक विचार जातो, दुसरा येतो. भविष्यासाठी भीती, भूतकाळातील खंत आणि वर्तमानासाठी अस्वस्थता. पण बाळा, आज मी तुला सांगतो, तू चुकीच्या वाटेवर नाहीस. तू थांबलास म्हणून हरलेला नाहीस. तू प्रश्न विचारतोयस म्हणजे तू जागा आहे. स्वामी म्हणतात, आज तुला उत्तर एखाद्या आवाजात मिळेलच असं नाही. कधी कधी उत्तर शांततेत मिळतं, कधी एखाद्या शब्दात, कधी एखाद्या माणसाच्या वागण्यात, कधी अचानक मनात आलेल्या शांततेत. बाळा, आज मन शांत ठेव, कारण गोंधळलेल्या मनाला देवाचं उत्तर ऐकू येत नाही. तू ज्या गोष्टीसाठी देवाकडे मागतोय ती गोष्ट मिळेल की नाही याची चिंता करू नको. आज तुला एवढं समजेल तुला काय करायचं आहे. स्वामी म्हणतात, उत्तर नेहमी हो किंवा नाही असं नसतं. कधी उत्तर असतं थांबा, कधी उत्तर असतं आता नाही, कधी उत्तर असतं दुसरा मार्ग निवड. आणि बाळा, हेच खरं उत्तर असतात. तू आजपर्यंत खूप प्रयत्न केलेस, स्वतःला झोकून दिलं, कधी हार मानली नाहीस, पण तरी जेव्हा गोष्ट जुळल्या नाहीत तेव्हा तू स्वतःला दोष दिला. स्वामी म्हणतात, आता स्वतःला दोष देणं थांबव, कारण गोष्टी तुझ्या हातात नसतात, त्या माझ्या योजनेचा भाग असतात. तुझं आयुष्य म्हणजे फक्त तुझं नाही, तुझ्या आयुष्याची अनेक जोडलेले लोक आहेत. पण प्रत्येक निर्णय फक्त तुला नाही, त्या सगळ्यांना परिणाम करणारा असतो. आज तुला एक स्पष्ट संकेत मिळेल. तो संकेत लहान असेल, पण तुझ्या मनात खोलवर उतरलेला असेल. आणि एकदा का मन ठाम झालं की अर्धी लढाई जिंकलेली असते. तू कदाचित विचारशील, मला कसं कळेल की हेच उत्तर आहे बाळा? पण जे उत्तर तुझ्या मनाला शांतता देतं तेच देवाचं उत्तर असतं. जे उत्तर भीती वाढवतं, गोंधळ वाढवतं, ते मनाचं असतं, देवाचं नाही. स्वामी म्हणतात, आज तुला एखादी गोष्ट सोडावी लागेल. कदाचित एखादी अपेक्षा, कदाचित एखादं नातं, कदाचित एखादी जुनी सवय. पण लक्षात ठेव, काही सोडल्याशिवाय काही नवीन मिळत नाही. बाळा, तू जे काही धरून बसलाय ते तुझ्यासाठी योग्य नसेल, आणि म्हणूनच तुला शांती मिळत नाही आहे. स्वामी म्हणतात, आज मनापासून एवढंच म्हण, स्वामी मला योग्य ते समजावं, आणि मग शांत राहा. देवाला उत्तर द्यायला तुझ्या शब्दांची गरज नसते, त्याला तुझ्या विश्वासाची गरज असते. आज तुला एखादी अचानक जाणीव होईल, जणू अजून आवाज येईल, हो हो हेच ते खरं आहे. तो आवाज दुर्लक्ष करू नकोस बाळा. उत्तर मिळाल्यावरही तो थोडा घाबरशील, कारण उत्तर म्हणजे बदल, आणि बदल माणसाला नेहमी भीती देतो. पण स्वामी म्हणतात, जिथे मी आहे तिथे भीतीला जागा नाही. एक पाऊल तू पुढे टाकशील, मी 10 पावलं पुढे नेईन तुला. तू विश्वास ठेवशील, मी वाट सोपी करेन. आजचा दिवस तुझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट आहे. कदाचित बाहेरून काही घडणार नाही, पण आतून सगळं बदललेलं असेल. कारण बाळा, आज तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल, पण त्या उत्तरासोबत जबाबदारीही येईल. आता तुला निर्णय घ्यावा लागेल. मी तुला उत्तर देतो, पण तुझं आयुष्य मी तुझ्या जागी जगत नाही.
तुला पुढे चालावं लागेल. स्वामी म्हणतात, बाळा आता हेही समजून घे, उत्तर मिळालं म्हणजे सगळं लगेच बदलत असं नाही. पण उत्तर मिळालं की मनाला दिशा मिळते आणि दिशा मिळाली की भटकणं थांबतं. आज तुला आतून थोडं शांत वाटत असेल, विचारांचा गोंधळ जरा कमी झालेला जाणवत असेल, तर तोच माझा स्पर्श आहे. तो क्षण जपून ठेव, कारण त्या क्षणातूनच पुढचं पाऊल जन्म घेतं. बाळा तुझा प्रश्न होता, मी योग्य वाटेवर आहे का? स्वामी म्हणतात, ज्या वाटेवर चालताना तुला स्वतःशी खोटं बोलावं लागत नाही, ती योग्य वाट असते. तुला अनेक असं वाटलं असेल की सगळं सोडून कुठेतरी निघून जावं, नवीन सुरुवात करावी, सगळं विसरावं. पण स्वामी म्हणतात, पळून जाणं उत्तर नसतं, समजून घेणं उत्तर असतं. बाळा आज मी तुला एक गुपित सांगतो, तू ज्या गोष्टीसाठी धडपडतोय ती गोष्ट मिळाल्यावरही तुला समाधान तेव्हाच मिळेल जेव्हा तू स्वतःशी प्रामाणिक असशील. म्हणून मी तुला आधी प्रश्न दिला, मग शांतता दिली आणि आता उत्तर दिलं. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यात काही लोक तुला शिकवण्यासाठी आले, काही लोक तुला तपासण्यासाठी आले, काही लोक तुझ्यासोबत देण्यासाठी आले. सगळ्यात घरून एक आपल्याला ठेवण्याचा हट्ट करू नकोस. जो गेला तो आपलं काम करून गेला, जो थांबला तो तुझा होता. बाळा आज जर तू एखादा निर्णय घेतला तर तो भीतीतून घेऊ नकोस, तो शांततेतून घे. कारण भीतीतून घेतलेले निर्णय पुन्हा प्रश्न निर्माण करतात आणि शांततेतून घेतलेले निर्णय उत्तर बनतात. स्वामी म्हणतात, आजपासून काही दिवस तू कमी बोलशील, जास्त विचार करशील आणि मनातल्या आवाजाला जास्त ऐकशील. हे बदल चांगले आहे, घाबरू नकोस. बाळा तू इतके दिवस बाहेर उत्तर शोधत होता, लोकांमध्ये, परिस्थितीत, नशिबात, पण उत्तर नेहमी तुझ्यात आत होतं. आज मी फक्त तेच तुला आठवण करून दिलं. स्वामी म्हणतात, तुझा मार्ग अजून लांब आहे, पण आज तू अंधारात चालणार नाहीस, कारण हातात कंदील आलं आहे. तो कंदील म्हणजे आज मिळालेलं उत्तर. कधी पुन्हा मन गोंधळेल, कधी पुन्हा प्रश्न उभे राहतील, पण जेव्हा आजचा दिवस आठव आणि मनात मन स्वामींनी उत्तर दिलं आहे. बाळा मी तुझ्यासोबत चालतोय, पण चालायचं तुलाच आहे. मी प्रकाश देतोय, पण पाऊल उचलायचं धैर्य तुझंच असायला हवं. आज इथे थांबतो, पण माझी कृपा थांबत नाही. ती तुझ्या श्वासात आहे, तुझ्या विचारात आहे आणि तुझ्या प्रत्येक योग्य निर्णयात आहे. स्वामी म्हणतात, तू ज्या गोष्टीसाठी घाबरत होता तीच गोष्ट तुला योग्य मार्गावर आणणार आहे. भीती ही नेहमी वाईट नसते, कधीकधी ती आपल्याला चुकीच्या वळणावरून परत आणते. म्हणून मी तुला थांबवलं, वळलं, थोडं दुखावलं आणि स्वामी स्पष्ट सांगतायत पुढे, तुझ्या आयुष्यात जे काय अडकलं होतं ते अडकलेलं नव्हतं, ते फक्त योग्य वेळेची वाट पाहत होतं. देव कधीच नाही म्हणत नाही, तो फक्त आता नाही म्हणतो आणि आज तो आता नाही संपत चाललं आहे. स्वामी पुढे म्हणतात, तू जेव्हा मला म्हणाला स्वामी आता माझ्याकडून काहीच होत नाही, तेव्हाच मी म्हटलं आता माझी पाळी आली आहे. माणूस जेव्हा थकतो तेव्हाच देव कामाला लागतो. तुझ्या मनात जो प्रश्न आहे त्याचं उत्तर एखाद्या निर्णयात बदल घडवेल. काही दिवसात तुला एखादी गोष्ट करावीशी वाटणार नाही, एखादी दिशा सोडवाशी वाटेल आणि एखादा नवा मार्ग आपोआप आकर्षित करेल. तेच माझं उत्तर असेल. तू स्वतःला विचारशील, मी आधी असं का केलं नाही, कारण तेव्हा तू तयार नव्हतास. आज तुझं मन समजून घेण्याइतपत मोठं झालं आहे. आज स्वामी तुला एक गोष्ट मनापासून सांगतात, तुझं भूतकाळ तुझी शिक्षा नव्हती, ती तुझी तयारी होती. आज जे येणार आहे त्यासाठी तुला मजबूत बाण, एक शांत बुद्धी आणि नम्र हृदय लागतं आणि ते सगळं तू मिळवलं आहे. तुझ्या आयुष्यातील पुढचा टप्पा वेगळा असेल. लोक बदलतील, विचार बदलतील, तुझी भाषा बदलेल, तुझी प्रतिक्रिया बदलेल. कारण आता तू प्रश्न विचारणार नाहीस, तर उत्तर स्वीकारणारा बनतो. तू जे काही शोधतो आहेस ते बाहेर नव्हतं, ते तुझ्या आतच होतं. मी फक्त तुझं लक्ष तिकडे वळवलं. स्वामी आवाजात शांत मन ठाम होतं. आता मागे वळून पाहू नकोस, कारण मागे फक्त शिकवण आहे आणि पुढे आश्चर्य आहे. आज इतकंच लक्षात ठेव, तुला उत्तर मिळालं आहे, आता त्यावर विश्वास ठेवून चालायचं आहे. स्वामी म्हणतात, आज तुझ्या मनात जी धुसफूस आहे, ती जी सांगितलेली वेदना आहे, ती स्वामींना माहीत आहे. तू अनेक दिवस मनात प्रश्न घेऊन फिरतोय, माझं काय होणार, माझ्या अडचणी कधी संपणार, देव माझं ऐकतोय का? आज स्वामी तुला शांतपणे सांगत आहे, घाबरू नकोस, उत्तर तुझ्या अगदी जवळ आहे. फक्त मन स्थिर कर आणि विश्वासाने ऐक. आयुष्य म्हणजे फक्त सुखाचा प्रवास नाही. कधी काठीही येतात, कधी रस्ता अडकतो,
कधी स्वतःवरचा विश्वास डळमळीत होतो, पण लक्षात ठेव तू एकटा नाही आहे. ज्या क्षणी तू थकून बसतो त्या क्षणी स्वामी तुझ्या पाठीशी उभे असतात. तुला दिसत नाही, पण त्यांची कृपा तुझ्यावर सतत वाहत असते. आज स्वामी तुला एक गोष्ट खास सांगतात, तू जे काही सहन केलं आहे ते व्यर्थ जाणार नाही बाळा. तुझ्या डोळ्यातले अश्रू, तुझ्या मनातील वेदना, तुझी प्रामाणिक मेहनत याचं फळ तुला कधी ना कधी नक्की मिळेल. वेळ लागतो, पण स्वामी कधीच अन्याय करत नाही. योग्य वेळ आली की उत्तर आपोआप समोर उभं राहतं. तू स्वतःला कधी कमी समजू नकोस. तुला वाटतं तू मागे पडला आहे, पण खरं सांगायचं तर तू तुझ्या तयारीच्या टप्प्यात आहे. देव काही देण्याआधी माणसाला घडवतो. तुझ्या आयुष्यात आलेल्या अडचणी तुला मोडण्यासाठी नव्हत्या, तर समजून करण्यासाठी होत्या, मजबूत करण्यासाठी होत्या. आजचा दिवस खास आहे, कारण आज स्वामी तुला तुझ्या मनातला गोंधळ दूर करत आहे. जे उत्तर तुला हवं होतं त्याच शब्दात, एखाद्या घटनेत किंवा कुणाच्या बोलण्यातून तुला मिळेल. फक्त लक्षात ठेव, लहानसं संकेतही दुर्लक्ष करू नकोस. कधी कधी देव मोठ्या आवाजात नाही तर शांततेपणे बोलतो. स्वामी म्हणतात, चिंता कमी कर आणि विश्वास वाढव. सतत काय होईल याचा विचार करू नको. स्वामी पाहतील एवढं म्हणणं पुरेसं आहे. जेव्हा तू स्वामींवर भार टाकतो तेव्हा ते तुझ्या आयुष्याची जबाबदारी घेतात. बाळा, थोडा वेळ शांत हो. मनात जे वादळ चालू आहे ना ते जरा थांबवू दे, कारण आज मी तुला जे उत्तर देणार आहे ते तुझं मन खूप दिवस, खूप रात्री मनात भरून बसलं आहेस, त्यामुळे ते पूर्ण नक्की होईल. तू कोणाला सांगितलं नाहीस, पण माझ्याशी बोललास. तू शब्दात नाही, पण अश्रूंमधून प्रश्न विचारला. लक्षात ठेव बाळा, अश्रूंनी विचारलेले प्रश्न देव कधीच दुर्लक्ष करत नाही. आज तुझ्या मनात जो प्रश्न आहे तो फक्त तुझाच नाही. अनेक जण आज तुझ्यासारखेच एकाच प्रश्नाचे थकलेले असतात. माझं काय होणार? मी योग्य चालतोय का? देव मला पाहतोय का? कारण बाळा, आज मी तुला स्पष्ट सांगतोय, मी तुला पाहतोय, मी तुला ऐकतोय आणि मी तुला सोडवलेलं नाही आहे. मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, मी तुझ्या जेव्हा अंधारात उभा होता तेव्हा मी तुला वाटलं की कोणी नाही आहे, पण मी तेव्हा होतो तुझ्यासोबत, तुझ्या आयुष्याचा दिवा बनून. हळूच पेटवत होतो. तो दिवा अजून तेजस्वी झाला नाही म्हणून तुला दिसत नाही, पण त्यांची ज्योत विझलेली नाही आहे. बाळ, लक्ष दे, आज जे उत्तर तुला मिळणार आहे ते तुझ्या अपेक्षेसारखं नसेल, पण तुझ्या भल्याचं असेल. कधी कधी आपण जे मागतो ते आपल्यासाठी योग्य नसतं, आणि जे जे देव देतो ते त्याच्या आपल्याला वाचवत असतं. स्वामी म्हणतात, तू मागे वळून पाहिलंस तर कळेल, जिथे जिथे तुला वाटलं आता संपलं तिथूनच नवीन सुरुवात झाली. जिथे ते तुला वाटलं आता मी तुटलो, तिथेच तू आतून मजबूत झालं आहे. बाळा, आज तुझ्या प्रश्नांचं उत्तर असं आहे, घाबरू नकोस. तुझी वेळ वाया गेलेली नाही आहे, तुझं कष्ट वाया गेलेलं नाही आहे, आणि तुझी सहनशक्ती परीक्षा आता संपत आली आहे. स्वामी म्हणतात, तू ज्या गोष्टीसाठी दररोज मनात देवाला विचारतो हे कधी होईल, ती गोष्ट जवळ आली आहे. पण ती येण्याआधी तुला शांत राहायला शिकवणं माझ्यासाठी गरजेचं आहे. बाळ, लक्षात ठेव, अधीर मनाला उत्तर मिळालं तर ते उत्तरही दुखवतं, पण शांत मनाला उत्तर मिळालं तर ते आयुष्य बदलतं. स्वामी म्हणतात, आजपासून तुझ्या विचारांची दिशा बदल. का माझ्याच्या बाबतीत ऐवजी का माझ्या बाबतीत यातून काय शिकायचं असं विचारायला सुरुवात कर. तेव्हाच तुला खरी उत्तर दिसायला लागतील. बाळा, तुझ्या मनात एक प्रश्न आहे, मी योग्य माणूस आहे का? माझं उत्तर एक, जर तू अजूनही वाईट होऊ शकला नाहीस तर तू योग्यच आहे. जर तू दुखावला असूनही दुसऱ्याचं वाईट करत नाही तर तू योग्यच आहे. स्वामी म्हणतात, लोक तुला समजले नाही त्यात तुझी चूक नाही. तू सर्वांसारखा नसल्यामुळे तुला एकटं वाटतं, पण लक्षात ठेव, सोनं नेहमी वेगळं चमकतं. बाळा, आजचं उत्तर असं आहे, तुझं आयुष्य संपत नाही आहे, ते घडत आहे. तुझं स्वप्न तुटत नाही आहे, ते आकार घेत आहे. तुझं मन थकत नाही आहे, ते परिपक्व होत आहे. आज ते तुला मिळालं नाही ते उद्या तुला आश्चर्यकारक करेल, आणि आज जी वाट कठीण वाटते तीच तुला उद्या पुढे नेईल. आज जो प्रश्न तुला छळतोय त्याच प्रश्नाचं उत्तर तुझ्या अनुभवातून लपलेलं आहे. बाळा, थोडा विश्वास ठेव. एक दिवस तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, देवाने जे केलं तेच योग्य केलं. मी तुला आज एक वचन देतो, तुझ्या आयुष्यात जे काही अडकलेलं आहे ते आता सुटायला सुरुवात होईल, हळूहळू, शांतपणे, पण कायमचं. बाळा, आता इथपर्यंत ऐकलं आहे म्हणून तू आता अजून हार मानलेली नाहीस. आज जो हार मानत नाही आहे त्याला देव कधीच सोडत नाही. बाळा, आता या उत्तराचं ओझं करू नकोस. उत्तर मिळालं म्हणजे लगेच सगळं सिद्ध करायचं नसतं.
उत्तर म्हणजे फक्त एवढंच, आता तू योग्य दिलेल्या दिशेला वळाला आहेस. आज तुझ्या मनात थोडी भीती आहे, हे खरंच आहे का? मी चुकीचा अर्थ तर लावत नाही आहे. स्वामी म्हणतात शंका घेणं स्वाभाविक आहे, तर त्या शंकेत अडकू नकोस, कारण खरी अनुभूती मनाला शांत करते, गोंधळात टाकत नाही. पण आज तू एक गोष्ट अनुभवशील. लोक तेच असतील, परिस्थिती ही फारशी बदललेली नसेल, तर पण तरी तुला आतून वेगळं वाटेल. हलकेपणाची जाणीव, काहीतरी सुटलंय अशी भावना, हेच उत्तर मनाला रुजवायला लागल्याचं चिन्ह आहे. स्वामी म्हणतात तुझ्या आयुष्यात लहान लहान संकेत दिसायला लागतील. एखादी ओळ कानावर पडेल, एखादा माणूस काहीतरी बोलून जाईल, एखादी घटना तुला थांबून विचार करायला लावेल. हे सगळे योगायोग नाही, ही उत्तराचीच पुष्टी आहे. बाळा, आज मी तुला अजून एक गोष्ट सांगतो. तुझं आयुष्य बदलायला तुला सगळं उलथून टाकायची गरज नाही. फक्त काही गोष्टी सोडायच्या आहेत. जुनी भीती, जुनी अपराधी भावना आणि माझ्याच बाबतीत असंच का हा प्रश्न. कारण आता तो प्रश्न संपला आहे. स्वामी म्हणतात आता तू स्वतःला दोष देणं थांबव. जे झालं ते त्या वेगळ्या समजुतीनुसार योग्यच होतं. आज तुला वेगळं दिसतंय कारण आज तू वेगळा झालाय. बाळा, काही लोक आजही तुला समजणार नाहीत. काही लोक तुझ्या बदलाची खिल्ली उडवतील. पण लक्षात ठेव, ज्याला उत्तर मिळालेलं असतं तो प्रत्येकाला समजून सांगत बसत नाही. तो फक्त शांतपणे पुढे चालतो. आज तू छोटंसं वचन स्वतःला दे. मी घाई करणार नाही, मी स्वतःशी खोटं बोलणार नाही आणि जे चुकीचं वाटतंय ते फक्त सवयीपोटी स्वीकारणार नाही. हे वचनच तुझ्या उत्तराचं संरक्षण करेल. बाळा, कधी पुन्हा मन डगमगेल, कधी पुन्हा प्रश्न डोकं वर काढतील, तेव्हा घाबरू नकोस. हे प्रश्न पराभवाचं चिन्ह नाही, ते वाढीचं लक्षण आहे. स्वामी म्हणतात आज तुला जे काय मिळालं आहे ते पुन्हा आयुष्य पूर्ण बदलण्यासाठी नाही आहे, पण पुढचं योग्य पाऊल टाकण्यासाठी आहे. आणि ते पाऊल तू नक्की उचलशील, कारण आता तू अंधारात नाही आहे. स्वामी म्हणतात आज तू जे ऐकत आहे ते केवळ शब्द नाही, ते एक संकेत आहे. आयुष्यात काही क्षण असे येतात जिथे देव थेट समोर उभा राहत नाही आहे, पण तो मनाच्या दावावर हलकेच टकटक करतो. आज ती टकटक तुला ऐकली आहेस. स्वामी म्हणतात तू इतके दिवस उत्तर शोधत बाहेर फिरत होता, कुणाच्या शब्दात, कुणाच्या सल्ल्यात, कुणाच्या अनुभवात, पण उत्तर बाहेर नव्हतं. ते तुझ्या संयमात होतं, तुझ्या सहनशक्तीत होतं आणि तुझ्या न सोडणाऱ्या स्वभावात होतं. आज स्वामी तुला सांगतात तुझ्या आयुष्यात जे काही थांबलं होतं ते आता हलायला लागेल. छोट्याच्या गोष्टीने सुरुवात होईल. एखादी चांगली बातमी, एखादा हलका दिवस, एखादा आशेची किरण, याला चमत्काराची सुरुवात म्हणतात. स्वामी म्हणतात तू आज जिथे आहेस तिथे पोहोचण्यासाठी तुला खूप काही गमवावं लागलं, पण लक्षात ठेव, जे खरंच तुझं होतं ते कधीच हरवलं नाही आणि जे गेलं ते पुढच्या वाटेत उजं ठरणार होतं. आज स्वामी तुला एक गोष्ट महत्त्वाची सांगतात. आज स्वतःची खोटं बोलू नकोस. जे मनाला पटत नाही ते करू नकोस. जे मन शांत करतं त्याने दिशेचं चाल, कारण आज मी तुझ्या मनातून तुला मार्ग दाखवणार आहे. स्वामी पुढे म्हणतात तू खूप वेळ स्वतःला समजत राहिलास, आता स्वतःवर विश्वास ठेवायचा वेळ आली आहे. तुझा निर्णय चुकीचा ठरणार नाही, कारण तो निर्णय आता भीतीतून नाही तर समजूतदारपणातून येईल. स्वामी सांगतात तुझं आयुष्य आता फक्त तुझं नाही आहे, तुझ्या अनुभवातून कोणाला तरी धीर मिळाला आहे, तुझ्या शांततेतून कोणाला तरी मार्ग सापडला आहे, म्हणून तुझी लढाई इतकी खोल होती. स्वामींचा आवाज आता आश्वासन बनतो. तू एकट्याने चालतो नाही आहे, तुझ्या पावलांबरोबर माझी कृपा चालते आहे. तुला दिसत नाही, पण मी तुला घाबरवण्यासाठी, घसरवण्यापासून वाचवत आहे, सावधत आहे. स्वामी म्हणतात आज तुझ्या आयुष्यात एक नवा वळण येणार आहे. तुला कदाचित अजून जे जाणवत नाही आहे, पण आतून काहीतरी बदलायला सुरुवात झाली. कालपर्यंत जी गोष्ट अशक्य वाटत होती ती गोष्ट आता हळूहळू शक्य होताना दिसेल, कारण जेव्हा स्वामी हात धरतात तेव्हा अडथळे आपोआप बाजूला होतात. स्वामी म्हणतात तू खूप वेळ स्वतःला दोष देत राहिला. कधी वाटलं की आपल्यातच काही कमी आहे, कधी वाटलं की आपलं नशीबच खराब आहे, पण आज स्वामी स्पष्ट सांगतात तुझ्यात काहीच कमी नाही आहे. वेळेआधी फळ लागत नाही आहे, एवढंच. योग्य क्षण आलं की तुझी मेहनत, तुझा संयम, तुझी प्रामाणिकता सगळं उजेडात येईल. स्वामी तुला सांगतात मनात साठवलेली भीती सोड. भीतीमुळेच माणूस थांबतो, पण तू थांबण्यासाठी नाही आहे, पुढे जाण्यासाठी जन्माला आला आहे. जरी जास्त कठीण असला तरी प्रत्येक पावलावर स्वामी तुझ्या सोबत चालत हे लक्षात ठेव. स्वामी म्हणतात तुझ्या घरात जी अस्वस्थ आहे, जी शांतता हरवलेली आहे ती पुन्हा परत येईल. लहान लहान गोष्टीमध्ये आनंद सापडेल,
एखादी साधी बातमी, एखादा फोन, एखादं वाक्य आणि तुझ्या डोळ्यात पाणी येईल दुःखाचं नाही तर समाधानाचं. हा स्वामी तुला आठवण करून देतात, तू जेव्हा कुणाचं वाईट नको केलंस, तेव्हा जेव्हा संकटात प्रामाणिक राहिला तेव्हा स्वामी ते सगळं पाहत होते. देव कधीच लगेच उत्तर देत नाही, पण जेव्हा देतो तेव्हा मनापासून देतो. स्वामी म्हणतात, आज मन शांत ठेव, जास्त विचार करू नकोस, जास्त बोलू नकोस, थोडा वेळ स्वतःसाठी काढ, डोळे मीट आणि फक्त एवढंच म्हण, स्वामी मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. एवढं म्हणणंही पुरेसं आहे, कारण विश्वासातच मोठी ताकद आहे. स्वामी म्हणतात, बाळा अजून थोडं ऐक, कारण जे उत्तर आता मिळाले त्याचा अर्थ तुला हळूहळू उमगणार आहे. काही उत्तर लगेच समजत नाही, ते अनुभवातून उलगडतात. तू आज ज्या अवस्थेत आहे ती तुझी शेवटची अवस्था नाही, ती फक्त एक थांबण्याची जागा आहे. इथून पुढे जाण्यासाठी तुला थोडा श्वास घ्यायचा होता, म्हणून मी तुला इथे थांबवलं. स्वामी म्हणतात, तुझ्या मनात एक भीती आहे, सगळं माझ्यात नशिबी का? पण बाळा लक्षात ठेव, ज्याच्यात सहन करण्याची ताकद आहे त्याच्याकडे आयुष्य मोठ्या गोष्टी पाठवतं. तू आज जरी थकलेला असला तरी तू संपलेला नाहीस. तू आज जरी गप्प असला तरी तुझं नशीब गप्प नाही, ते आतून हालचाल करत आहे. स्वामी म्हणतात, तू जेव्हा लोकांवर विश्वास ठेवला आणि तो तुटला, जेव्हा तुला दुखलं तेव्हा पण त्या तुटलेल्या श्वासातून, विश्वासातून तुला त्या स्वतःवर विश्वास ठेवायला शिकायला मिळालं. आणि हा धडा कोणत्याही यशाकडे मोठा आहे. बाळा तुला वाटते तू एकटा चालतोय, पण खरं सांगू मी तुझ्या पावलांबरोबर चालतोय. फरक इतकाच आहे, तू खाली पाहतोय आणि मी तुला पुढे पाहायला सांगतोय. स्वामी म्हणतात, आज तुझ्या आयुष्यात जे लोक दूर गेले ते शिक्षा नव्हती, ती जागा मोकळी करण्याची प्रक्रिया होती. कारण तुझ्या आयुष्यात आता नवीन, चांगले, मनापासून जोडणारे जाणारे लोक यायचे आहे. बाळा तुझा एक प्रश्न होता, मी योग्य वेळी योग्य गोष्ट करतोय का? माझं उत्तर आहे, तू जे काय प्रामाणिकपणे करतोय ते कधीच चुकीचं नसतं. परिणाम उशिरा येईल, पण तो तुझ्या बाजूनेच येईल. स्वामी म्हणतात, तू देवाकडे काही मागितलं आणि ते लगेच मिळालं नाही म्हणून निराश होऊ नकोस, कारण काही गोष्टी तयारीशिवाय मिळाल्या तर त्यात ओझं बनतात. मी तुला देणार आहे, पण तू सांभाळून शकशील असं देणार आहे. बाळा आजपासून तू स्वतःला कमी लेखायला थांबव. तुझं मन जेवढं स्वच्छ आहे तेवढं मन आता दुर्मिळ आहे. तू जसं आहेस तसाच पुरेसा आहे. स्वामी म्हणतात, आज तुझ्या आयुष्यात शांतता येईल, ती बाहेरून नाही आतून येईल. आणि जेव्हा आज शांतता येईल तेव्हा तू बाहेरची परिस्थिती आपोआप बदलायला लागेल. बाळा थोडं संयम ठेव. ज्या गोष्टीसाठी तू रोज मनात माझ्याशी बोलतोय ती गोष्ट आता ऐकली गेली, उत्तर मिळालं आहे, फक्त त्यावर विश्वास ठेवायचा आहे. मी तुला तोडलेलं सोडलेलं नाही आहे, मी तुला विसरलेलो नाही आहे, मी तुला घडवतोय. आणि जेव्हा तू तयार होशील तेव्हा तुझ्या आयुष्यात असं काही घडेल की तू स्वतःच आश्चर्यचकित होशील, हे सगळं मी केलं आहे का? स्वामी म्हणतात, बाळा आता या उत्तरासाठी विश्वास ठेवून एक गोष्ट शिक. उत्तर मिळाल्यावर सगळं सोपं होत नाही, पण सगळं अर्थपूर्ण व्हायला लागतं. आजपासून तू अनेक गोष्टी फक्त सवयीने करत होता. लोक म्हणत होते म्हणून परिस्थिती मागे पडत होती, म्हणून भीती वाटत होती, म्हणून आता तू तसं राहणार नाही आहे. स्वामी म्हणतात, आता तुझ्या मनाला कळायला लागलं आहे तू कुठे थांबायचं, कुठे पुढे जायचं आणि पुढे कुठे शांततेपणे मागे वळायचं. हेच तर उत्तर आहे बाळा. आजपासून तुला आता काही गोष्टी आधीसारख्या आवडणार आहे असं तुला नाही आहे. काही लोकांचे शब्द आधीसारखे लागणार नाही. काही गोष्टी, काही स्वप्न आपोआप गळून पडतील. घाबरू नकोस, हे नुकसान नाही, ही निवड आहे. स्वामी म्हणतात, जेव्हा उत्तर मिळतं तेव्हा मनातला गोंगाट कमी होतं. तुला स्वतःशी सगळ्यांशी भांडावंसं वाटणार नाही, सगळ्यात पटवून द्यावंसं वाटणार नाही. कारण आतून एक आवाज येतो, ठीक आहे मला कळते बाळा, हा आवाज जप, तोच तुझा खरा गुरु आहे. तू आवाज दाबवू नकोस, त्याचं उत्तर दुर्लक्ष करू नकोस, कारण मी त्याचा आवाजातून तुझ्याशी बोलतो. स्वामी म्हणतात, आता तुझ्या आयुष्यात थोडीशी एकटेपणाची भावना येईल, पण लक्षात ठेव ते एकटेपणा नसून स्वतःशी ओळख होण्याची वेळ आहे. आणि जी माणसं स्वतःला ओळखतात त्यांना आयुष्य घाबरवू शकत नाही. बाळा तू आज एखादा निर्णय लगेच घेणार नाही, पण जो घेणार आहे तो खोलवरून घेईल आणि असा निर्णय कधीच पश्चाताप देत नाही. स्वामी म्हणतात, तुझं आयुष्य बदलायला मोठा चमत्कार हवा नाही, लहान लहान स्पष्टता पुरेशी आहे. आणि आज ती स्पष्टता तुला मिळवायला सुरुवात झाली आहे. कधी पुन्हा अडचण आली, कधी पुन्हा मन अस्वस्थ झालं, तेव्हा आजचा क्षण आठव आणि स्वतःला विचार, मी ऐकले होतंय का नाही? उत्तर नेहमी पुन्हा सापडेल. बाळा आता तुझा प्रवास गोंधळातून विश्वासाकडे चालत आहे.
आणि विश्वासाकडे जाणारा माणूस कधीच हरत नाही. मी तुला आशीर्वाद देतो, तू शांत राहशील, तू स्पष्ट राहशील आणि तुझ्या आयुष्याला स्वतःचा अर्थ सापडेल. स्वामी म्हणतात तुझ्या ज्या प्रश्नाचं उत्तर तुला खूप दिवसांपासून हवं होतं ना, तोच प्रश्न तू कोणालाही सांगू शकला नाहीस, तो जो प्रश्न रात्री झोप येऊनही देत नव्हता, तोच प्रश्न आज तुला उत्तर देणार आहे. आजचा दिवस साधा नाही, आजचा क्षण खास आहे. कारण आज स्वामी तुझ्याशी थेट बोलत आहे. तुझ्या मनात आता विचार करत असशील, खरंच हे माझं उत्तर मिळेल का? माझ्या आयुष्यातही बदल होईल का? मी जे काही सहन केलं आहे त्याला काही अर्थ आहे का? स्वामी म्हणतात हो, तुझ्या प्रत्येक अश्रूला अर्थ आहे, तुझ्या प्रत्येक संयमाला उत्तर आहे, तुझ्या प्रत्येक प्रश्नाला आज मार्ग दिसणार आहे. तू खूप वेळ शांत राहिला, खूप वेळ सहन केलं. लोकांना वाटत होतं की तू कमकुवत होता. स्वामी म्हणतात तू कमकुवत नव्हता, तू धीर धरून उभा होता. स्वामी सांगतात आता थांबायचं नाही, आता फक्त ऐकायचं आहे, मन शांत करून, हृदय उघडून. कारण उत्तर शब्दात नसेल, ते अनुभवात असेल. तुला वाटतंय ना की तू एकटाच आहे, तुला वाटतंय ना की देव तुला विसरला आहे. स्वामी हसतात आणि म्हणतात मी तुला विसरलो असतो तर तुला इथे या क्षणी बसवलंच नसतं. आज तू हे जे ऐकतोय ते योगायोग नाही, ही कृपा आहे. स्वामी म्हणतात तुझा प्रश्न हा माझा फक्त प्रश्न नाही, तो तुझ्या आयुष्याचा वळणबिंदू आहे. आजपासून गोष्ट हळूहळू बदलायला लागतील, एकदम नाही पण नक्की. ज्या गोष्टीसाठी तू दरवाजे ठोठावत होता, तो दरवाजा आता उघडायला सुरुवात होईल. कदाचित आजचा नाही पण आजपासून. स्वामी म्हणतात तुझं मन जड आहे कारण तू खूप भार एकट्याने वाहिलायस. आज तो भार मला दे, फक्त मनात एक गोष्ट सांग स्वामी आता तुम्ही पहा, इतकंच पुरेसं आहे. तुला उत्तर हवं आहे ना, तर हे एक. जो प्रश्न तुला छळतोय तो प्रश्न तुला मोडायला नाही, घडवायला आलाय. ज्या आठवणी तू अनुभवल्यास त्यामुळे तुझ्या एका आत एक नवं सामर्थ्य तयार झालंय, जे लोकांवर तुझ्यावर आश्चर्यचकित करेल. स्वामी म्हणतात तू जे काही गमावलंय ते खरं तर तुझ्यासाठी नव्हतं आणि जे येणार आहे ते तुझ्या कल्पनेपेक्षा मोठं आहे. आजपासून तू स्वतःला कमी समजू नको. तू जे काही सहन केलं ते कुणाच्या नशिबात नसतं. स्वामी सांगतात तू जे देवावर तक्रार केली नाही आहेस, तू फक्त शांतपणे वाट पाहिली आणि म्हणूनच आज उत्तर मिळते. आज रात्री जेव्हा तू डोळे बंद करशील तेव्हा तुझ्या मनात एक वेगळी शांती येईल. ती शांती म्हणजे स्वामींची खात्री आहे. उद्या सकाळ वेगळी असेल, कदाचित परिस्थिती तीच असेल, पण तुझं मन वेगळं असेल. आजच्या याच दिवशी तुझं मन बदललं, त्या दिवशी आयुष्य बदलायला सुरुवात होते. स्वामी म्हणतात तू मागे वळून पुन्हा पुन्हा जुन्या आठवणी पाहतोय. त्या आठवणी तुला शिकवण्यासाठी होत्या, अडवण्यासाठी नव्हत्या. जे गेलं ते गेलं. आजचं क्षण नव्याने स्वीकार, कारण पुढे जे येणार आहे ते तुझ्या संयमाची परीक्षा संपल्याचं चिन्ह आहे. आज स्वामी तुला एक संकेत देत आहे. तुझ्या आयुष्यात लवकरच एक व्यक्ती, एक संधी किंवा एक निर्णय येईल जो सगळं बदलून टाकेल. तो क्षण असा आला की तू घाबरू नकोस. मन म्हणेल हो, ते तुला तेवढं पुढे पाऊल टाक, कारण त्या निर्णयामागे स्वामींचं प्रेरणा असेल. स्वामी म्हणतात घरातलं वातावरण बदलेल, ते ताण होते ते निवळतील, बोलणं कमी पण समज वाढेल, मनातली अस्वस्थता हळूहळू निघून जाईल. आज नाही तर अगदी लवकर ते अनुभवशील. झोप शांत लागते आणि मन जड नाही राहिलेलं. स्वामी म्हणतात तू देवाकडे मागे मोठी काही मागितलं नाहीस, फक्त थोडी शांती, थोडा आधार मागितलाय. म्हणून स्वामी तुला फक्त उत्तर नाही तर दिलासा देत आहे. कधीकधी उत्तरापेक्षा दिलासा जास्त गरजेचा असतो. स्वामी तुला सांगतात तुझी वेळ आली आहे स्वतःवर विश्वास ठेवायची. जे लोक तुला कमी लेखत आहे तेच लोक उद्या तुझ्या बदलाकडे पाहून शांत होतील. कारण देव जेव्हा उंची येतो तेव्हा आवाज न करता देतो. तुला वाटतं ना की काहीच बदलत नाही आहे, पण खरं सांगू बदल होतो असतो, पण तो गोंगाट न करता शांतपणे घडतो. जसं बीज जमिनीतून तुटतं तेव्हा वर काही दिसत नाही, पण आत एक पूर्ण झाड तयार होत असतं. स्वामी म्हणतात तुझ्या मनात जी पोकळी वाटते ती रिकामी नाही आहे, ती भरून येण्याची जागा आहे. जिथे तू आज शून्य आहे तिथे उद्या अर्थ असेल, जिथे आज प्रश्न आहे तिथे आता मार्ग असेल. आज तुला एक गोष्ट समजली पाहिजे, सगळ्यांना सगळं सांगायची गरज नसते. काही लढायला मनाचं जिंकायची असते आणि त्या लढाईला खूप एकटाच नाही लढत, मी तुझ्यासोबत आहे. स्वामी म्हणतात मी जेव्हा तुझ्या थकून थांबतो तेव्हा मी तुला उचलत नाही, मी तुला आठवण करून देतो की तू किती दूर आला आहेस. कारण जो इतका चालून आला आहे तो पुढेही चालू शकतो. तुझ्या आयुष्यात जे उशिरा येते ते नाकारलेलं नाही आहे, ते योग्य वेळेची वाट पाहते. घड्याच्या काट्यापेक्षा देवाचा वेळ अचूक असतो. स्वामी म्हणतात आज तुला जे काही लोक समजत नाही उद्या तुझ्या बदलाचं कारण असतील.
आज जे शब्द तुला दुखावत आहेत ते उद्या तुला शांत ठेवतील, कारण दुखावणं हेच शहाणपणाचं बीज असतं. बाळा, स्वतःला हा प्रश्न विचार, मी अजूनही विश्वास ठेवू शकतो का? जर उत्तर असेल हो, तर तू कधीच जिंकायलास, आणि विश्वास जिवंत असेल तर आयुष्य कधीच संपत नाही. स्वामी म्हणतात, तू माझ्याकडे मोठ्या शब्दात प्रार्थना केली नाहीस तर चालेल, तुझं गप्प बसणंही माझ्यापर्यंत पोहोचलं आहे. कधी कधी शांतता सगळ्यात मोठी प्रार्थना असते. बाळा, आज तू जे काही सोडून दिलेस ते पराभव नव्हता, ती समजूत होती, आणि समजूत आली की आयुष्य हलकं होतं. तू ज्या दिवसासाठी वाट पाहतोय तो दिवस येणारच आहे, पण तो इथपर्यंत तू जसा आहेस तसा स्वतःशी प्रेमाने वाग, कारण तुझं मन दुखलं तर आयुष्यही थांबतं. तुझ्या विचारांमधील गोंधळ हळूहळू निघायला लागेल. ज्या मनात आधी उगवलेली शंका असाच सावळ सरळ प्रकाश बदलणार होता, तो तुला समजेल की कोणत्या गोष्टीवर लक्ष देणं आवश्यक आणि कोणत्या गोष्टी सोडून द्याव्या. बाळा, हे उत्तर तुला भीतीतून मुक्त करेल, कारण जेव्हा आपल्याला स्पष्टपणे मिळते तेव्हा चिंता आणि संशय आपोआप निघून जातात, आणि जे मनापासून शाश्वत समाधान मिळतं ते कुठल्याही परिस्थितीत हलत नाही आहे. स्वामी म्हणतात, आजपासून तुला स्वतःबद्दल जास्त आत्मविश्वास वाटेल. तू आधी जिथे थांबत होता तिथे आता तुला पुढे जातील. सुरुवातीला लहान बदल दिसतील, पण हळूहळू त्या बदलांना आकार मिळेल आणि आयुष्याच्या प्रत्येक अंगाला उजाळा मिळेल. बाळा, तुझ्या आयुष्यातील लोक, परिस्थिती आणि अनुभव सर्व तुला शिकवण्यासाठी आले आहे. ते तुला फक्त त्रास देत नाही, ते तुला योग्य निर्णय घेण्यास तयार करतं. हा तुला मिळालेलं उत्तर तुझ्या प्रत्येक निर्णयात मार्गदर्शन करेल. स्वामी म्हणतात, तुझ्या मनातील अंधार मिटवायला सत्याचा प्रकाश आवश्यक आहे. आज तू तो प्रकाश पाहणार आहे. तो तुझ्या मनाला गोंधळातून बाहेर काढेल आणि तुझ्या अंतर्मनात स्थिरता आणेल. व आजच्या दिवशी तुझ्या मनात एक नवी उमेद निर्माण होईल. तुझ्या हृदयात उत्साह जागृत होईल. तुझ्या प्रत्येक विचाराला दिशा मिळेल, आणि जे काही अडचणी असतील, दिसत असतील, ते उद्या उपायाच्या दिशेने मिळेल. स्वामी म्हणतात, उत्तर मिळालं म्हणजे त्याच्यावर कृती करणं आवश्यक आहे. मन शांत ठेव, स्पष्ट विचार करून आणि तुझ्या धैर्य ठेवून पुढे चालशील तेव्हा आयुष्यात नवे चमत्कार उगवतील. बाळा, आज मिळालेलं उत्तर तुला फक्त मार्गदर्शन करणार नाही, ते तुझ्या अंतर्मनाला जोडतं, तुझ्या आत्मविश्वासाला मजबूती देतं आणि तुझ्या आयुष्याला अर्थ आणतं. स्वामी म्हणतात, हा दिवस लक्षात ठेव. आजपासून तुझ्या जीवनाचा प्रवास सोप्या परंतु अर्थपूर्ण मार्गाने सुरू झाला आहे. सत्याच्या प्रकाशात तुझ्या प्रत्येक पावलाला दिशा मिळते आणि तुझ्या मनाला शांत आणि समाधान मिळते. स्वामी आज तुला सांगतात, तू जेव्हा आतून घाबरतो तेव्हा परिस्थिती तुला जास्त कठीण वाटते, पण जेव्हा तू हळू शांत होतो तेव्हा तू स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा उत्तर आपोआप तुझ्या जवळ येतं. स्वामी पुढे म्हणतात, तुझ्या आयुष्यातल्या अडचणी फक्त अनुभव देण्यासाठी आहे, त्यांचा उद्देश तुझं मार्गदर्शन करणं आहे. आज जे काही तू समजून शकलास तेच तुझं उत्तर आहे. आज स्वामी तुला एक गोष्ट हळूच सांगतात, तू जेव्हा स्वतःला शंका घेतल्याशिवाय प्रयत्न करतोय तेव्हा मी तुझ्या प्रत्येक पावलावर साथ देतोय, प्रत्येक निर्णयात तुझा मार्ग मोकळा करतोय. स्वामी म्हणतात, तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला थेट दिसलं असे नाही, पण ते तुझ्या जीवनातल्या घटनांमध्ये हळूहळू उघड होईल. एखाद्या सल्ल्यात, एखाद्या अनुभवात, एखाद्या क्षणात ते तुझ्या समोर येईल. स्वामी तुला सांगतात, तुझ्या मनात जे काही कळत नव्हतं ते आता स्पष्ट होत चाललं आहे. तुझे जेव्हा शांतपणे विचार करतोय, मन हलकं करतोय, त्या उत्तर स्वच्छ येतं. त्यामुळे हळूहळू भीती दूर करते, शंका मिटतं आणि तुझा मार्ग उजळतो. स्वामी पुढे सांगतात, तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला लगेच मिळणार नाही, पण प्रत्येक अनुभव, प्रत्येक गोष्टी, घटना तुझं मन तयार करत आहे. जेव्हा वेळ येईल तेव्हा तुझ्या अंतःकरणाला ते पूर्णपणे समजेल. स्वामी तुला सांगतात, तुझ्या आतल्या क्षमतेवर विश्वास ठेव. तू जेव्हा स्वतःवर आणि परिस्थितीवर विश्वास ठेवशील तेव्हा उत्तर तुला वास्तवात वाटणार नाही, तर तो तुझ्यासाठी स्वाभाविक आणि निश्चित असेल. स्वामी म्हणतात, तू जेव्हा मन शांत ठेवतो तेव्हा वाईट विचार टाळतो, तेव्हा मी तुझ्या प्रत्यक्ष मार्गदर्शन करतो. आज तुझ्या अंतरंगात उत्तर येत आहे, ते फक्त जाणून घ्यायला हवे. स्वामी तुला खात्री देतात, तुझ्या प्रश्नाचं उत्तर बाहेरच्या जगात शोधू नको, ते तुझ्या अंतरंगात आहे. फक्त मन शांत कर, प्रत्येक अनुभव स्वीकार आणि मी तुझ्या मागे आहे हे लक्षात ठेव. स्वामी म्हणतात, उत्तर नेहमी मोठ्या घटना किंवा मोठ्या आवाजात येत नाही. कधी कधी ते एखाद्या शांत विचारात, एखाद्या अचानक येणाऱ्या कल्पनेत, एखाद्या हळूच्या भावनेत उगम पावते. आज तू जे काही अनुभवशील ते सांगेल की तुला हो हेच उत्तर आहे. बाळा, तुला वाटत असेल की प्रश्न इतके गुंतागुंतीचे आहे की त्याला उत्तर कधीच मिळणार नाही, पण स्वामी स्पष्ट सांगतात,
ज्याप्रमाणे अंधारात एक छोटासा प्रकाशही दूरवर दिसतो, तसंच हा मार्ग तुझ्यासमोर उघडतोय. फक्त तू डोळे उघड आणि मन उघडे ठेव. आज तुझ्या आयुष्यात काही गोष्टी समजून येतील ज्या तुला कधी कल्पनाही नव्हत्या. एखाद्या व्यक्तीत हेतू, एखाद्या परिस्थितीत अर्थ, एखाद्या घटनांना परिणाम, सगळे एकत्र जुळून फक्त तुझ्या मनातले शांती दे. स्वामी म्हणतात, बाळा, जे काही समजलं नाही ते आज स्पष्ट होईल. स्वामी पुढे सांगतात, काही वेळा आपण प्रश्नांची उत्तरं अपेक्षा चुकीच्या ठिकाणी करतो. तुझ्या मनात जी उलटसुलट कल्पना होती, ती धुसरता होती, ती आता विसरली जाईल. आज तुझ्या हृदयात एक स्पष्ट दिशा देईल. तुझ्या आयुष्यातील गोंधळ सुटेल आणि उत्तर तुझ्या मनाच्या आत जिवंत होईल. आज स्वामी तुला शिकवत आहे, उत्तर मिळाल्यानंतर कधीही घाबरू नकोस, आश्चर्यचकित होऊ नकोस. ते तुझ्या अनुभवाचा एक भाग आहे. जे तुला अनुभवतील ते तुला समज देईल, जीवनाची दिशा दाखवेल आणि मनाला आत्मविश्वास देईल. स्वामी म्हणतात, तू फक्त उत्तर मिळालं की सोपं असं वाटेल असं नाही आहे, पण आता तुला नक्की कळेल की तुझा प्रयत्न व्यर्थ केलेला नाही. तुझा संघर्ष अर्थहीन नव्हता. त्या प्रश्नाने तुला त्रास दिला, ज्या संदेहाने तुला थकविले, आज त्या शेवटचा उत्तर मिळणार आहे. बाहेर लक्षात ठेव, उत्तर हे एक वेळेवर मिळालेलं वरदान आहे. कधी ते मोठ्या धमक्यात येतं, कधी शांतपणे हळूहळू येतं, पण जेव्हा ते येतं तेव्हा मनात एक प्रकारचा प्रकाश येतो, एक प्रकारची शांती आणि समाधान येतं. आजच्या या क्षणात तू समजशील की स्वामी नेहमी माझ्यासोबत, तुझ्यासोबत होते. तू विसरलेल्या प्रत्येक प्रश्नाची त्यांनी ऐकले आहे. तुझ्या शंका, तुझ्या भीती, तुझ्या अपेक्षा, सगळ्याच उत्तरं त्यांनी त्याच्या आतून तयार केले आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यात खूप प्रश्न आहे. काही गोष्टी तुला समजत नाही आहे, काही गोष्टी तुझ्यासाठी अवघड वाटत आहेत, पण आज त्या प्रश्नांची पडझड थांबते. तुझ्या मनातील गोंधळ शांत होईल. तुला वाटतं की कधीच उत्तर मिळत नाही, पण देवाची वेळ वेगळी असते. जो प्रश्न तू मनात धरलाय तो उत्तराच्या प्रतीक्षेत होता. आज तुला तो उत्तर मिळणार आहे. तू फक्त तयार राहा आणि लक्ष द्या. स्वामी सांगतात, उत्तर नेहमी मोठ्या आवाजात येत नाही आहे. कधी कधी तो हळूच येतो, मनाच्या आतल्या शांततेतून आणि अंतर्मनातल्या शांततेतून. तुला वाटेल हेच ते, आणि समजेल की योग्य मार्ग कुठे आहे. बाळा, लक्ष दे. कधी कधी आपण चुकीच्या दिशेला पाहतो, पण देव आपल्याला नेहमी योग्य दिशेने चालत असतो. आज जे उत्तर तुला मिळणार आहे ते तुझ्या आयुष्याला आकार देईल, ते तुझ्या निर्णयांना स्पष्ट देईल आणि तुझ्या मनाला सावरणार आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यात अनेकदा शंका येतात, मी हे करू का, मी योग्य आहे का, मी जिंकू शकेन का, पण आज तुला हे जाणवेल, तू जिथे उभा आहे तेच योग्य स्थान आहे. तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुझ्या मनात स्वतःच उमटेल. बाळा, आज तुला समजेल की उत्तर मिळेल म्हणजे फक्त बाहेरून मिळणे नाही, ते आतून येतं. मन आणि हृदय शांती असेल की दिसते. तुझ्या आयुष्यातले प्रत्येक अडथळे, तुला शंका, तुझा गोंधळ सगळा अर्थपूर्ण बनतो. स्वामी म्हणतात, आज तू जे काही विचार करतोयस, होतोय, त्याची गरज होते. कधी कधी प्रश्न विचारल्याशिवाय सत्य दिसत नाही. आज तुझ्या मनात जे काही शंका आहे त्यावर मार्गदर्शनाच्या रूपात उत्तर देतील. बाळा, लक्षात ठेव, उत्तर मिळाले की फक्त आनंद देत नाही, त्यासोबत जबाबदारी येते. तुझी कृतीत बदल करायचा असेल, तुझ्या दृष्टिकोनातून बदल करायचा असेल, तुझ्या शिकवायचं की नवीन जीवन नेहमी तुझ्या निर्णयात नसतं, पण योग्य निर्णय घेण्याची ताकद तू स्वतः शोधू नकोस. त्यामुळे तू स्वामींवरती सोपं होते सगळं. स्वामी बघून घेतील. स्वामी म्हणतात, आज ते काय तू जे समजलं आहे ते फक्त तुझ्यासाठी नाही, ते तुझ्या आजूबाजूच्या लोकांसाठी आहे. तुझा निर्णय, तुझा बदल, तुझा आत्मविश्वास इतरांनाही प्रेरित करतो. व आज तू काय शिकशील की उत्तर नेहमी हे सोपं नसतं, पण ते योग्य असतं. ते मनाला शांती देतं, ते तुला योग्य निर्णय घेण्यास मदत करतं, ते तुझ्या आत्मविश्वासाला मजबूत करतं आणि तुझ्या आयुष्याला मार्ग स्पष्ट करतो. स्वामी म्हणतात, आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, पण लक्षात ठेव, जे उत्तर तुझ्या कृतीतून सिद्ध व्हायला हवं ते फक्त जाणून घेणं पुरेसं नाही, तुला त्या उपयोगात करायला हवा. आणि जेव्हा तू करशील तेव्हा तुझ्या जाणवेल की जीवन किती सुंदर आहे. तुझ्या मनात जे काही विचार असतील, कधीच शांत होत नव्हते, ते आता हळूहळू साफ होऊ लागतील. पूर्वीच्या तुला वाटायचं की मार्ग स्पष्ट अस्पष्ट आहे, पण आज तुला दिसेल ज्या दिशेने पाऊल उचललं आहे तेच योग्य आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यातील अडथळे तुला भीती देत होते, पण स्वामी म्हणतात, हे सगळे तुला मजबूत बनवण्यासाठी आले होते. ते आता मागे सरकतील आणि तुला समजेल की प्रत्येक संघर्षाचं फळ एक दिवस नक्की मिळतं. तू किती वेगाने धावत असला तरी तुझ्या प्रत्येक गोष्टीसाठी वेळ दिला जातो. सगळं हळूहळू होतं, पण जे हळू होतं ते कायमचं राहतं.
बाळा आज तुला जाणवेल की तुझ्या मनाची शांती तुला बाहेरच्या गोष्टीपेक्षा जास्त आधार देत आहे. पूर्वी तुझं मन धुसर होतं, आता तुझं मन जे काय प्रकाशमान होईल आणि त्या प्रकाशात तुला मार्ग स्पष्ट दिसेल. स्वामी म्हणतात, ज्या क्षणाला तू उत्तराची अपेक्षा करतो तो क्षण तुला शिकवतो धैर्य, संयम आणि विश्वास ठेवायला. कारण जेव्हा तू शांत राहतो तेव्हा उत्तर हळूहळू समोर येतं. बाळा आज तुझ्या आयुष्यात अशी ऊर्जा निर्माण होईल ज्यामुळे तू जुन्या चुका पुन्हा करणार नाही, जुन्या भीतीला सोडून पुढे चालशील आणि जे काही तुझ्या आयुष्यात घडेल ते तुला फक्त योग्य दिशा दाखवण्यासाठी घडले. स्वामी म्हणतात, ज्या प्रश्नाचं उत्तर तुला हवं होतं ते फक्त उत्तर नाही, ते तुझ्या मनाचा विश्वास आहे, ते तुझ्या आत्म्याचा प्रकाश आहे, ते तुझ्या जीवनाचा आधार आहे. बाळा आजपासून तू जे काही करशील ते आता अधिक स्पष्ट, अधिक संयमी आणि अधिक प्रभावी असेल. पूर्वीची गोंधळलेली भावना आता विसरली जाईल, जुने अडथळे हलके होऊ लागतील आणि तुझ्या मार्गदर्शन करणारा प्रकाश दिसेल. स्वामी सांगतात, तू फक्त एक समजून घे आणि विश्वास ठेव. कारण जेव्हा मन शांत आणि आत्मा जागृत असतो तेव्हा चमत्कार आपोआप घडतात. हा तुझ्या आयुष्यातले हा दिवस साधा नाही आहे. हा दिवस एक नवीन सुरुवात आहे, जिथे तू स्वतःला नव्याने अनुभवशील, तिथे तू स्वतःला तुझ्या मनातील स्थिरता मिळेल आणि तुझ्या प्रत्येक पावलाला योग्य दिशा मिळेल. स्वामी समर्थ शांतपणे म्हणतात, तुझ्या मनात जे काही प्रश्न वर्षानुवर्षे घोळत होते तो आता उत्तराच्या दिशेने हलू लागले आहेत. कधी थोडा धीर धरावा लागतो, कधी थोडी संयम धरायला लागते, कधी थोडा उशीर होतो, पण जे काही तुझ्यासाठी योग्य आहे ते नक्की येतं. स्वामी तुला सांगतात, तू जेव्हा आयुष्यात हरवलेला वाटतो तेव्हा लक्षात ठेव, मी तुझ्या पाठीशी आहे. जिथे तू अडकलाय तिथे मी तुला मार्ग मोकळा करत आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर माझा प्रकाश आहे. स्वामी पुढे म्हणतात, तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला लगेच दिसणार नाही, पण या प्रत्येक अनुभव, प्रत्येक घटना, प्रत्येक नवा विचार तुला हळूहळू समजायला लागेल. कधी एखाद्या भेटीतून, कधी एखाद्या अनपेक्षित घटनेतून तुझा अंतःकरणाला स्पष्टता देईल. आज मी स्वामी तुला हळू सांगतात, तू जेव्हा स्वतःशी प्रामाणिक असतो तेव्हा भीती आणि शंका बाजूला ठेवतो, तेव्हा उत्तर स्वतःच तुला दिसायला सुरुवात करतं. तुझ्या मनातील गडबड हळूहळू शांत होते आणि अंतःकरणात उजळलेल्या प्रकाशासारखा तुझा मार्ग स्पष्ट होतो. तुझ्या आयुष्यातील अडथळे फक्त अनुभव देण्यासाठी आहे. ते तुझं मन मजबूत करतात, तुझ्या आत्मविश्वासाला भरभराट देतात आणि तुझ्या अंतःकरणाला खोलवरून शिकवतात. आज तू जे काय समजू लागले आहेस ते तुझं उत्तर आहे. स्वामी सांगतात, तुझ्या मनातील प्रश्न हे फक्त सुरुवातीचे आहे. उत्तराचा मार्ग तुला हळूहळू शिकवेल, ते तुझ्या आयुष्यातील छोट्या छोट्या अनुभवातून येईल आणि शेवटी तू स्वतः हे समजून घेशील. स्वामी म्हणतात, तू जेव्हा शांत राहतो तेव्हा मी तुझ्या मनात शब्द न सांगता मार्ग दाखवतो. तू उत्तराला ज्या वेळेस तयार असशील तेव्हा ते स्वाभाविक आणि स्पष्ट वाटेल. तुझ्या मनातील गोंधळ नष्ट होईल आणि अंतःकरणात आनंदाचा अनुभव येईल. आज स्वामी तुला खात्री देतात, तुझ्या आयुष्यातील बदल आता सुरू झाला आहे. ज्या प्रश्नामुळे तू विचार करत होता तो प्रश्न आता तुला समाधान देईल. फक्त आज थोडा धीर धर आणि तुझं मन तयार ठेव आणि स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेव. स्वामी समर्थ सांगतात, आज तुझ्या मनात जी अस्वस्थता आहे ती सगळी दूर होईल. तू अनेक दिवस एकाच प्रश्नाला वेगवेगळ्या पैलूतून विचार करत होशील, कधी मनाची, कधी परिस्थितीची, कधी स्वतःशी. आज पण स्वामी तुला सांगत आहेत की ज्या प्रश्नाचं उत्तर फक्त बाहेरून नाही तर आतून निर्माण होतं. बाळा, तू जेव्हा वाट पाहतोय तेव्हा लक्षात ठेव, स्वामी प्रत्येक क्षण तुझ्या जवळ आहे. जे काही अडचणी आज तुझ्या मार्गात आहे त्या तुला घाबरण्यासाठी नाही, तुझ्या सामर्थ्याची परीक्षा घेण्यासाठी आहे. आज तुझ्या अडचणीच्या मागे तुझ्यासाठी उत्तर तयार आहे. स्वामी पुढे सांगतात, उत्तर मिळाल्यावर तुझ्या मनात एक हलकेपणा येईल, असा हलकेपणा की तू आधी कधी अनुभवला नाहीस. तू म्हणशील, हो हेच माझं हवं आहे. आणि हे अनुभव तुला फक्त शांती देणार नाही तर तुझ्या निर्णयांना स्पष्ट दिशा देखील. बाळा, काही लोक काही वेळा आपण प्रश्नाचं उत्तर खूप दूर शोधतो. स्वामी समर्थ सांगतात, उत्तर नेहमी जवळच असतं. तू ज्या गोष्टीसाठी खूप विचार करतोय ती गोष्ट स्वतः तुझ्या आतच तयार होत आहे. फक्त शांत मनाने आणि स्पष्ट दृष्टीने पाहिलं तर दिसेल. स्वामी म्हणतात, आज तुझ्या मनातील गोंधळ हलका होईल. जे तुला आव्हान वाटत होतं ते आता शिकवण बनेल दिसेल. जे तुला अडथळा वाटत होता तो आता मार्गदर्शन बनत दिसेल. प्रश्न ज्या गोष्टीवर होते त्या गोष्टीची खरी ताकद तुला आता समजेल. बाळा, उत्तर मिळाल्यानंतर तू आधीपेक्षा अधिक धैर्यशील होशील. तुला कळेल की काही गोष्टी स्वामींच्या मार्गदर्शनाशिवाय साध्य होऊ शकत नाही आणि ही समज तुला पुढच्या प्रत्येक निर्णयात मदत करेल. स्वामी म्हणतात, जे काही प्रश्न आज तुला अस्वस्थ करीत आहे ते आता समजून येईल. तुझ्या मनातील अंधार हळूहळू निघेल आणि त्याऐवजी ज्ञानाचा प्रकाश येईल. हे प्रकाश
फक्त उत्तर नाही तर तुझ्या आत्मविश्वासाची नवीन ऊर्जा देखील आहे. स्वामी म्हणतात, बा आता जरा मनाला उघडा आणि ध्यान दे. आज जे उत्तर तुला मिळणार आहे ते फक्त तुझ्यासाठी नाही, ते तुझ्या मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात जाऊन तिथे स्थिर होईल. तू किती दिवस मनात विचार करत होता, किती रात्री जागा राहिला, किती वेळा स्वतःला प्रश्न विचारला, हे योग्य आहे का, मी खरंच हे करू शकतो का? स्वामी म्हणतात, आज तुला उत्तर मिळेल. जसं सूर्य उगवतो आणि अंधार हरवतो, तसं ते उत्तर तुझ्या मनातले गोंधळ दूर करेल. हे उत्तर तुला फक्त दिशा देणार नाही, ते तुझ्या आत्मविश्वासाला नवीन बळ देईल. बा लक्षात ठेव, कधी कधी उत्तर हळूच येतं, कधी अचानक येतं. असं आहे की जणू तुला आठवतं, हो हेच ते. तुझ्या अंतर्मनात शांती येईल, हलकं हृदय होईल आणि तुझ्या डोळ्यात चमक येईल. स्वामी म्हणतात, तुझ्या जीवनातील जे अडथळे आहेत ते आता तुला उत्तर दाखवण्यासाठी आहे. जिथे तुला वाटतं की गोंधळ आहे, ते तुला शिकवणुकीसाठी आहे. जिथे तुझं मन थकलेलं आहे, ते तुझ्या सामर्थ्याची चाचणी आहे. व आज तुला समजेल, उत्तर मिळणं म्हणजे फक्त योग्य गोष्टी पूर्ण होणं नाही. उत्तर मिळणं की आत्मविश्वास निर्माण होतं, दृष्टी स्पष्ट होते, मन शांत होतं आणि निर्णय नीट घेतले जातात. स्वामी म्हणतात, आज तुझ्या आयुष्यात जे काही बदल घडणार आहे ते अचानक होणार नाही आहे. तुला हळूहळू शांतपणे अर्थात अनुभवत समजले की तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. बा लक्षात ठेव, तू जे विचार करत होता ते उत्तर तुझ्या कृतीतून सिद्ध होईल. तुझ्या प्रश्नांना दिशा मिळेल, तुझ्या निर्णयांना अर्थ मिळेल आणि तुझं जीवन उजळेल. स्वामी म्हणतात, तू एकटा वाटत असला तरी मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या प्रत्येक विचारात, तुझ्या प्रत्येक भावनेत, तुझ्या प्रत्येक निर्णयाच्या मागे आहे. बाळा, आजचा दिवस खास आहे. आज जे उत्तर मिळणार आहे ते फक्त तुझ्या मनातला समाधान देणार नाही, ते तुझ्या आत्मविश्वासाला गाठ देईल, तुझ्या हृदयाला बळ देईल आणि तुझ्या मनाला ठाम करेल की मी योग्य मार्गावर आहे, माझे निर्णय योग्य आहे आणि माझे जीवन उजळेल. बाळा, तू अनेकदा वाट पाहत होता, कोण येईल की नाही, कोण समजेल की नाही, पण स्वामी म्हणतात, उत्तर प्रत्येक आहे, तुझ्या आत आहे. तू फक्त हे ऐकायला तयार होता पाहिजे. आज तुला जाणवेल, सगळ्याच उत्तराची गती हळूच आहे. जुन्या अडचणी हलक्या पडत आहे आणि तू स्वतःच्या पावलांना आवाज ऐकायला लागल्यास आणि हा आवाज तुला सांगतोय तू योग्य मार्गावरच आहे. स्वामी म्हणतात, आजपासून तुझ्या आयुष्यात एक नवीन ऊर्जा निर्माण होईल. ही ऊर्जा तुला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवेल, भीतीतून मुक्त करेल आणि प्रत्येक निर्णय अधिक स्पष्ट करेल. बाळा, तुझ्या मनातील प्रश्नांचं उत्तर मिळालं, पण आता त्याला अर्थ समजून घेण्याची वेळ आहे. उत्तर फक्त संकेत देतं, ते स्वतःचं कृतीत रूपांतरित करायला तुला तयार हवं लागतं. स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा तू स्वतःवर स्वीकारशील तेव्हा तुला तुझ्या आयुष्यातले अडथळे फक्त शिकवणारे ठरतील आणि तुझ्या यशाला मार्ग स्पष्ट होईल. आजपासून तुझ्या प्रत्येक श्वासात शांतीने विश्वास भरला असेल. पूर्वीच्या भ्रमामध्ये हरवलेलं मन आणि स्पष्टतेच्या प्रकाशात चालत आहे. बाळा, स्वामी म्हणतात, आज तू ते उत्तर मिळवलं आहेस तर तुझ्या अंतर्मनाला खोलवर रुजेल आणि तुझ्या प्रत्येक निर्णयाला आधार देईल. हे उत्तर तुला फक्त सुख देणार नाही, ते तुझ्या आत्मविश्वासाला वाढवेल, तुझ्या धैर्याला बल देईल आणि तुझ्या आयुष्याला स्थिर आणेल. स्वामी म्हणतात, बाळा, हा दिवस लक्षात ठेव, आजच्यापासून तू नवीन प्रवास सुरू करतोय. ते प्रत्येक पाऊल अंतर्मनाच्या प्रकाशात चालले आहे. स्वामी हळूच सांगतात, आज जे तू अनुभवणार आहे हे फक्त शब्दांमध्ये मोजता येणार नाही. हे अनुभव तुझ्या अंतरंगाला समजून घेण्यासाठी आहे. ज्या प्रश्नाचं उत्तर तू वर्षानुवर्षे शोधत होता ते आता तुझ्या समोर दिसायला लागतोय, हळूहळू पण निश्चितपणे. स्वामी पुढे म्हणतात, तू जेव्हा मागे वळून पाहतोय तेव्हा काही गोष्टी तुझ्या हातातून निसटल्यासारख्या वाटतात. लक्षात ठेव, त्यातूनच तुझ्या आयुष्याची नवीन दिशा जन्माला घेते. सगळं जे काही गेलं आहे ते तुझ्यासाठी तयार जागा करत होतं, जे काही येणार आहे त्यासाठी. स्वामी तुला सांगतात, तुझ्या मनातील शंका हळूहळू मिटू लागली आहे. तुझं अंतःकरण जेव्हा शांत होतं तेव्हा उत्तर स्वतःच तुला जाणवायला लागतं. ज्या क्षणी तू स्वतःशी प्रामाणिक राहशील तेव्हा तुझ्या आयुष्यात खऱ्या अर्थाने प्रकाश पडले. स्वामी म्हणतात, तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला एका क्षणात मिळणार नाही, पण प्रत्येक अनुभव, प्रत्येक विचार तुला त्या उत्तराजवळ घेऊन जातो. एखादी व्यक्ती भेटेल, एखादी घटना घडेल किंवा एखादं वचन तुला उभं राहायला लावेल. हीच खरी उत्तराची तयारी आहे. आज स्वामी तुला हळूच सांगतात, तू जेव्हा स्वतःवर आणि तुझ्या क्षमतेवर विश्वास ठेवतो तेव्हा मी तुझ्यासोबत प्रत्येक क्षण असतो. तुझ्या आयुष्यातील बदल आहे हळूहळू सुरू होत आहे. जसे सावल्यातून सूर्यकिरण बाहेर येतं. तुझ्या आयुष्यातील संघर्ष आणि अडथळे हे फक्त तुझ्या भल्यासाठी आहे. ते तुला कमी करण्यासाठी नाही, ते तुझ्या जास्त सक्षम आणि धैर्यशील बनवण्यासाठी आहे. आता तू प्रत्येक गोष्ट जास्त स्पष्टपणे पाहू शकतो. आज तुला स्वामी खात्री देतात, तुझ्या मनातील गोंधळ, भीती आणि शंका आता हळूहळू हरवत आहेत. ज्या प्रश्नाने तुला रात्री झोप देऊ नव्हती
त्याचं उत्तर आज तुझ्या अंतरंगात प्रकाश घेऊन येते. फक्त ते लक्षात ठेव आणि स्वीकार कर त्याचा. स्वामी समर्थ हळूच सांगतात, आता मागे होऊन पाहायचं नाही गरज. त्या मार्गावर तू चाललाय त्यातून तुला शिकवण मिळाली आहे आणि आज त्या शिकवणीच्या आधारावर तुझं भविष्य उजळत चाललं आहे. स्वामी सांगतात, तू जेव्हा शांत राहशील तेव्हा उत्तर तुला शब्दांशिवाय समजेल. ते फक्त अनुभवातून हळूच येतं आणि जेव्हा ते येतं तुझ्या हृदयाला एक वेगळी शांती मिळते, ज्या तू कायमस्वरूपी समाधान जाणशील. तर आजचा हा स्वामींचा संदेश आपण इथेच समाप्त करत आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.